चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या टेस्ट सिरीजला. आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित? दिसतोय मी? चला. क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा. पहिला क्वेश्चन अॅनालॉजीचा आहे, दुसरा पण अॅनालॉजीचाच आहे, सेम वेचा, सिमिलॅरिटीचा आहे. हॉटेल मेन्यू. हॉटेलमध्ये काय असतं? मेन्यू असतो. ज्या पद्धती हॉटेल आणि मेन्यू काय आहे, रिलेटेड आहे, तसं लायब्ररीमध्ये काय भेटेल आपल्याला? लायब्ररीमध्ये कॅटलॉग भेटेल आपल्याला. लायब्ररीमध्ये काय असतं? कॅटलॉग असतं. बरोबर आहे. कॅटलॉग काय सांगतं? कुठलं बुक कोणत्या याच्यात ठेवलेलं आहे, सेक्शनमध्ये ठेवलेलं आहे, ते तुम्हाला कॅटलॉग म्हणून कळत असतं. कुठले कुठले बुक आहेत हे पण कळतं त्याच्यातून. शूज रिलेटेड टू स्लीपर. शूजचा एक टाईप आहे स्लीपर. बरोबर आहे. शूज रिलेटेड टू स्लीपर. बरोबर आहे. इन द सेम वे, कोट रिलेटेड टू व्हॉट? शर्ट. पेन नाही होणार, टाय नाही होणार, सॉक्स नाही होणार. मग एकच ऑप्शन राहिलं, ते म्हणजे शर्ट. चला, अॅनालॉजीचाच क्वेश्चन आहे, बघूया. स्माइलला कोड केलाय ELIMS म्हणून. काय दिसतंय रे? रिव्हर्स कोडिंग केली आहे. SMILE रिव्हर्स कोडिंग केली आहे. म्हणजे जो शब्द आहे त्यालाच उलट्या पद्धतीनं लिहिलाय. बरोबर आहे. जो शब्द आहे त्यालाच उलट्या पद्धतीनं लिहिलाय. हा असा शब्द आहे तर याला इकडून इकडं लिहिलाय. तसंच MASTE ला असा जर लिहिलेला असता तर इकडून इकडं या पद्धतीने लिहिलाय, MASTE. तर याला STARV ला कसं लिही? VRATS. आन्सर इज बॉम्बे. करेक्ट. आन्सर इज बॉम्बे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्रिकेट ला काय केलंय? 11. तर कबड्डीला किती? आता हा प्रश्न तुम्ही जर पोझिशन ऑफ अल्फाबेटने सोडवायला गेलात, याला आपण काय म्हणतो? इलॉजिकल क्वेश्चन म्हणतो. बरोबर आहे. का बरं? तर हा बेसिकली पोझिशन ऑफ अल्फाबेटने सोडवायचा नाहीये. क्रिकेटमध्ये 11 प्लेयर असतात, तर कबड्डीमध्ये किती असतील? 7 प्लेयर असतील. कबड्डीमध्ये किती प्लेयर असतात? 7 प्लेयर असतात. बरोबर आहे. हे प्लेयरच्या संख्या होत्या. इथं आपण जनरली काय करतो? नाव दिसलं की याला जातो, आपण पोझिशन ऑफ अल्फाबेटला जातो. करणं गरजेचं आहे. पोझिशन अल्फाबेटने करून बघा, आन्सर येणार नाहीये. बरोबर आहे. मग ते लॉजिक लागत नाही. मग काय करायचं असतं? थोडंसं डिफरंट टाईपनं शोधायचं असतं. क्रिकेटमध्ये किती प्लेयर आहेत? 11 प्लेयर्स आहेत. नंबर ऑफ प्लेयर 11 असतील. तर कबड्डीमध्ये किती असतील? तर 7 असतील. बरोबर. 7 लोकांची कबड्डीची टीम असते. इन अ सर्टन कोड लँग्वेज राहुल इज रिटर्न ॲज अ 60. आता नंबर ऑफ कोड दिलाय, राहुलचा असं काही हे होणार नाही. पण पोझिशन ऑफ अल्फाबेट बघूया. राहुलची पोझिशन ऑफ अल्फाबेट किती? आर ची किती येईल? 18. ए ची किती येईल? 1. एच ची किती येईल? 8. यू ची किती येईल? 21. ओके, 21. आणि एल ची किती येईल? 12. सगळ्यांची बेरीज किती झाली? 60. ओके, सगळ्यांची बेरीज किती होतीये? 60 होतीये. या सगळ्यांची जर बेरीज केली तुम्ही तर किती होईल? 60 होईल. आता अरुण 1 प्लस 18 प्लस 21 प्लस एन किती? 14. या सगळ्यांची बेरीज किती होईल? बघा, काउंट करा. 4 5 6 56. 6 वाला एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे 56. युनिट प्लेसची जर बेरीज केली तर 6 येत आहे. 4 आणि 1 5 आणि 1 6 8. बरोबर आहे. 54 येईल. सॉरी, 54 येईल. 54 येईल. 8 आणि 1 9 आणि 1 10 आणि 4 14. 14ला 4चा 4 असणार एकच आहे. युनिट प्लेसचीच बेरीज करा. जर सगळ्यांचे युनिट प्लेस वेगळे असतील तर युनिट प्लेसचीच बेरीज करा. 54 आन्सर येईल. पुढची करायची गरज नाहीये. आन्सर इज 54. इन अ सर्टन कोड लँग्वेज 257 मीन्स आय लाईक यू. या प्रश्नामध्ये आपण सगळ्यात शेवटचा प्रश्न वाचतो. सगळ्यात पहिल्यांदा आर चा कोड काढायचा आहे तुम्हाला. ARE चा कोड काढायचा आहे. मग आर कुठं दिसतंय?
इथे दिसतंय. दुसरीकडे कुठे आर आहे का? नाहीये. मग आपल्याला यूचा कोड पहिल्यांदा काढावा लागेल, नंतर गुडचा काढावा लागेल. यू कुठं आहे? पहिल्या आणि दुसऱ्या, याला आपण काय म्हणू? पहिल्या क्रमांकाची लाईन म्हणू, याला दुसऱ्या क्रमांकाची लाईन म्हणू आणि याला तिसऱ्या क्रमांकाची लाईन म्हणू. बरोबर आहे. मग यू कुठे आहे? पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये. मग त्याचा कोड पण सेम असणार आहे. मग यूचा कोड काय असणार आहे? 7 असणार आहे. ओके, यूचा कोड सेम असलेला काय आहे? एकच आहे, तो म्हणजे 7. म्हणजे यूला पण 7 आहे, इथे इथं 7 आहे. ओके, आता गुड पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये गुड कॉमन आहे. गुड कॉमन आहे, मग त्यांचे कोड पण कॉमन असणार आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये कुठला कोड कॉमन आहे? 6 कॉमन आहे. बरोबर आहे, 6 कॉमन आहे. म्हणजे गुडचा कोड किती आहे? 6. राहिला काय? 4. आरचा कोड काय असेल? तो 4 असेल. नेक्स्ट एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. MAT ला TAM म्हणून कन्सिडर केलाय. म्हणजे काय केलंय रे? क्रॉस कोडिंग केली आहे. बरोबर आहे, क्रॉस कोडिंग केली आहे. अदरवाईज त्याला रिव्हर्स पॅटर्न मध्ये लिहिलं आहे. या दोन्हीपैकी काही म्हणता येईल आपल्याला. ओके, रेंटला पण त्याच पद्धतीनं केलेलं आहे. TNER म्हणजे रिव्हर्स पॅटर्न मध्ये लिहिलेलं आहे. तर फेसला पण काय होईल? TSEF. आन्सर इज ए. चला सोडवण्याचा प्रयत्न करा. व्हीनस, मार्स, इप्टस, ज्युपिटर. इप्टस काय? सॅटर्नचा म्हणजे शनीचा सर्वात बाह्य उपग्रह मून आहे. शनीचा सर्वात बाहेरचा चंद्र आहे तो, आणि सर्वात मोठा चंद्र आहे. गॅलेक्सीमध्ये सगळ्यात मोठा चंद्र त्यालाच म्हणता येईल. बरोबर आहे, इप्टस. हे सगळे काय आहेत? प्लॅनेट्स आहेत. हे सगळे काय आहेत? प्लॅनेट्स आहेत. मार्स, व्हीनस, ज्युपिटर हे सगळे प्लॅनेट्स आहेत. तर हा काय? मून आहे. मग थोडंसं प्लॅनेटरी माहित असलं तरच आन्सर येणं शक्य, नाही तर नाही आहे. मग त्याच्यात आपल्याला काय करता येईल? मार्स, व्हीनस, ज्युपिटर हे आपल्याला माहिती आहेत. बरोबर आहे. मग वेगळं काय? इप्टस दिसतंय, त्याला टिक करून टाका. असं काहीतरी करता येईल, लॉजिक लावता येईल. कीबोर्ड, मदरबोर्ड, इंटेल, प्रिंटर. आता कीबोर्ड, मदरबोर्ड आणि प्रिंटर हे कम्प्युटरचे काय आहेत? पार्ट्स आहेत. इंटेल ही कंपनी आहे. बरोबर आहे, इंटेल ही कंपनी आहे जी हे सगळे पार्ट, वेगवेगळे पार्ट, सॉफ्टवेअर, हार्डवेअर वेगवेगळे बनवत असते. बरोबर आहे, इंटेल ही कंपनी आहे. बाकीचे सगळे काय आहेत? तर कम्प्युटरचे पार्ट्स आहेत. चला लक्ष द्या, सोडवण्याचा प्रयत्न करा. याला आपण नॉन व्हर्बल अॅनालॉजी म्हणतो. खूप वेळेस असे एक्झाम्पल तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षेत दिसतात. समजा ही आकृती नंबर 1 आहे आणि ही 5 आहे. बरोबर आहे, 2 3 4 5 6 आहे. बरोबर आहे, 1 ABCD 6 असं काहीतरी आहे. तर काय सांगितलंय? ABCD पैकी एक आकृती चुकीची आहे. बरोबर आहे, लॉजिकली फिट नाही होत. बरोबर आहे, तर ती कोणती आहे ती शोधायची आपल्याला. मग बघा काय चेक करू आपण. इथं प्रत्येक याच्यात एक शेडेड पार्ट आहे. पहिल्या डायग्राम मध्ये हा शेडेड आहे, दुसऱ्या डायग्राम मध्ये इथं शेडेड आलाय, तिसऱ्या डायग्राम मध्ये इथं शेडेड आलाय. त्यांनी जागा चेंज होते का? खाली आला पुन्हा वर गेला. त्याच्यानंतरच्या डायग्राम मध्ये इथं शेडेड आला. बरोबर आहे, आता कुठं यायला पाहिजे होता? इथे यायला पाहिजे होता, पण हा इथं शेडेड नाहीये, याच्यामध्ये डॉट दिसतोय. बरोबर आहे, म्हणजे चुकीची कुठली आहे? डी. बरोबर, इथं शेडेड पार्टच नाहीये. शेडेड पार्ट इथं यायला पाहिजे होता. कधीही सर्कल कुठल्याच याच्यामध्ये शेडेड नाहीयेत. सर्कल कधीच कुठे शेडेड नाहीयेत. जो आहे तो रेक्टँगलच किंवा स्क्वेअरच शेडेड आहे. ओके, आणि तोच त्यात पार्टला आहे. नंतरचा पार्ट बरोबर आहे, त्यांनी इथं शेडेड दिलाय. इथं शेड द्यायला पाहिजे होतं, पूर्ण डार्क पार्ट द्यायला पाहिजे होता, पण त्यांनी दिला नाही. मग डिफरंट काय? तर डी आहे. डिफरंट काय? तर डी आहे. चला सोडवण्याचा प्रयत्न करा. काय दिसतंय? हा 13चा स्क्वेअर आहे, हा 14चा स्क्वेअर आहे. येणारा कितीचा असेल? 15चा स्क्वेअर असेल. 15चा स्क्वेअर म्हणजे 225. एकच ऑप्शन आहे 225चा माझ्याकडे, त्याला टिक करेल आणि पुढे जाईल मी.
एल जे याच्यामध्ये कितीचं आहे, -2चं डिफरन्स येतोय. चला याच्यामध्ये कितीचा आहे, -2चा आहे. मग याच्यामध्ये कितीचा असेल, जे -2 एच येईल. बरोबर आहे, एच -2 एफ येईल. -2 आणि स्क्वेअरचा डिफरन्स आहे. डन. चला सोडवण्याचा प्रयत्न करा. काय माहितीये का, मॅथमॅटिकल पझल म्हणतो आपण याला. सुटलं तर काही वेळात सुटून जाईल. बरोबर आहे, 30 सेकंद मध्ये सुटून जाईल. नाही सुटलं तर दिवसभर बसलात तरी सुटणार नाही. एक क्लू सांगतो. याला बॉक्समध्ये जे मॅथमॅटिकल पझल असतात ना, त्यांची एक लाईन मोठी असते. आता बघा ही रो मोठी आहे, म्हणजे हा कशाच तरी रिझल्ट असणार आहे. वरच्या 3 रो मध्ये काहीतरी ऑपरेशन झालं, त्याचा रिझल्ट असणार आहे हा. मग 4 गुणिले 3 किती होत आहे, 4 3 12, 12 2 24, वजा 1 होत आहे का, होत आहे. आता इकडे बघूया, सायत्रिक 18, 18 पंचे नाही होणार, 40 येणारच नाही. बरोबर आहे, वजा 1 करून पण येणार नाही. मग हे चुकीचं आहे. असं लॉजिक आपल्याला डेव्हलप करत राहायचं आहे. बरोबर आहे. मग इथं काय लॉजिक आहे, तर 4चा स्क्वेअर किती, 16, 3चा स्क्वेअर किती, 9, 16 9 किती, 24, 16 9 25. बरोबर आहे, 16 9 किती, दोघांची बेरीज किती आली, 25. वजा 2 केलं. बरोबर, या दोघांची बेरीज केली, 16ची आणि 9ची बेरीज केली आणि वजा 2 केलं, आन्सर किती येईल, 23 येईल. त्याच पद्धतीने इथं करून बघूया. 3चा स्क्वेअर 9, 6चा स्क्वेअर 16, दोघांची बेरीज किती, इथं होतंय का, 6चा स्क्वेअर 36, सॉरी 6चा स्क्वेअर 36. आता या दोघांची बेरीज किती, 45 येईल. बरोबर, या दोघांची बेरीज किती येईल, 45 येईल. बरोबर आहे, या 45 मधून हे जर 5 मायनस केले तर 40 येतील. आता त्याच पद्धतीने शेवटचं करायचं आहे. 1चा स्क्वेअर 1, 8चा स्क्वेअर 64. आता या 65 मधून जर 65 मधून जर मी 7 मायनस केले तर किती राहतील रे, 58 राहतील. किती राहतील, 58 राहतील. चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. मुकेश वॉज फेसिंग साऊथ. सोडवण्याचा प्रयत्न करा. सोडवण्याचा प्रयत्न करा. चला, मुकेश वॉज फेसिंग साऊथ. मुकेशचं तोंड कुठल्या साईडला आहे, साऊथला आहे. ही वॉक 5 किलोमीटर स्ट्रेट. साऊथला तो 5 किलोमीटर स्ट्रेट चालला. क्लिअर आहे, हे 5 किलोमीटर म्हणू आपण. वॉक 5 किलोमीटर स्ट्रेट अँड फ्रॉम देअर ही टर्न 90 डिग्री अँगल टू हिज राईट. बरोबर आहे, 90 डिग्री अँगलने तो राईटला गेला, म्हणजे या ठिकाणी गेला. अँड वॉक 5 किलोमीटर, पुन्हा 5 किलोमीटर चाललाय, या ठिकाणी आला. देन ही टर्न 45 डिग्री अँगल टू हिज लेफ्ट अँड वॉक 3 किलोमीटर. आता इथून 90 डिग्री कसं होईल रे, हे किती झालं, 180 डिग्री. इथून 90 डिग्री म्हणलं मी या साईडला जायला पाहिजे, म्हणजे हे 90 डिग्री झालं. 45 डिग्री काय होईल, ही साईड होईल. बरोबर आहे, ही साईड होईल. आणि वॉक 3 किलोमीटर. बरोबर आहे, 3 किलोमीटर. हे किती झालं, 45 डिग्री. बरोबर आहे, 45 डिग्री. देन his left and walk 3 kilometer. Where will he from the actual position. म्हणजे या ऍक्च्युअल पोझिशन वरून तो कुठल्या दिशेला आहे. ही दिशा कुठली असते रे, ही दिशा असते, हे आहे साऊथ आणि हे वेस्ट. साऊथ वेस्ट मधली कुठली, साऊथ आणि वेस्ट मधली साऊथ वेस्ट. बरोबर आहे, आन्सर इज ए, साऊथ वेस्ट डायरेक्शन आहे. ही कुठली डायरेक्शन आहे, साऊथ वेस्ट डायरेक्शन. चला नेक्स्ट सोडवण्याचा प्रयत्न करा. पुनी इज अ डॉटर ऑफ अवनी.
पुनी is a daughter of Avni. Amit is a son of Avni's brother. Amit is a son of Avni's brother. How Amit father related to Puni? अमितचे फादर म्हणजे हे पुनीचे कोण आहेत? बरोबर आहे, रिलेटेड टू पुनी. पुनीचे कोण आहेत? मॅटर्नल अंकल. काय म्हणतो आपण? आईचा भाऊ, मॅटर्नल अंकल. आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो मामा. बरोबर, मॅटर्नल अंकल, मामा. नेक्स्ट सोडवण्याचा प्रयत्न करा. सिंबलला इंटरचेंज करा. चला, प्लस मीन्स डिव्हिजन. जिथं प्लस आहे तिथं काय करायचं आहे? डिव्हिजन करायचं आहे. मायनस मीन्स मल्टिप्लिकेशन. जिथं मायनस आहे तिथं काय करायचंय? मल्टिप्लिकेशन करायचंय. डिव्हिजन मीन्स ऍडिशन. जिथं डिव्हिजन आहे तिथं काय करायचंय? ऍडिशन करायचंय. आणि मल्टिप्लिकेशन मीन्स सबस्ट्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन मीन्स सबस्ट्रॅक्शन. चला सोडवा. सगळ्यात पहिल्यांदा कुठलं ऑपरेशन कराल? हे. बरोबर आहे, 4 त्रिक 12, 3. त्यानंतर हे ऑपरेशन 3 दोन्ही 6. इथं पण 3 आलं. दोघांच्या मध्ये काय? बेरीज. गुणवले 3 वजा 36. चला सोडवण्याचा प्रयत्न करा. 3 त्रिक 9. 36 मायनस 3 प्लस 9. सांगा आन्सर. चला, 33 अधिक 9 42. किती? 42. आन्सर इज डी. कॅल्क्युलेशन करा स्वतःचे स्वतः. Which of the following diagram represent the relationship between the given classes? Fish, bird, fish आणि cock. बर्ड आणि फिश हे वेगवेगळे आहेत आणि कॉक एक फिश आहे, एक बर्ड आहे. सॉरी, एक बर्ड आहे. मग काय येईल? इथं कॉक येईल, इथं बर्ड येईल आणि इथं फिश येईल. आन्सर इज दिस. याला आपण नाव देऊ ए, बी, सी आणि डी. आन्सर इज सी. क्लियर आहे? चला एक्झाम्पल वाचा. Read the given information carefully and answer the question that follows. Akash and Puru are good in English and Hindi. बरोबर आहे, काही माहिती दिली आहे. Akash and Puru are good in English and Hindi. Sumit and Akash are good in Hindi and economics. Sumit and Aryan and Mayank are good in economics and botany. Mayank and Sumit are good in economics and zoology. Aryan and Puru are good in botany and English. Who is good in English, Hindi and botany? खूप सारे नावं दिलेत आणि खूप सारे सब्जेक्ट पण दिलेत. मग काय करायचं? नावं पहिल्यांदा काय काय सॉर्ट आउट करून घेऊया. पहिलं नाव काय दिसतंय? आकाश. लिहून घ्या, आकाश. त्यानंतर पुरू. पुरू. त्यानंतर नवीन नाव सुमित. सुमित. आकाश घेतलाय. ओके, सुमित घेतलाय. आर्यन. त्यानंतर मयंक. ओके, त्यानंतर मयंक आला, सुमित आला, पुरू आले सगळे. चला आता कोणला कोणाला सब्जेक्ट आवडतो ते बघूया.
सब्जेक्ट कुठला कोणाला आवडतो ते एकदा फाइंड आउट करून घेऊया. चला माझ्यासोबत. आकाश आणि पुरूला इंग्लिश आणि हिंदी आवडतात. इंग्लिश, हिंदी. इंग्लिश, हिंदी. त्यानंतर सुमित आणि आकाशला हिंदी आणि इकॉनॉमिक्स आवडतात. आता सुमितला हिंदी पण आवडतो आणि इकॉनॉमिक्स पण आवडतो. काय म्हणलंय सुमित आणि आकाश. आकाशला आणखी एक सब्जेक्ट आवडतो तो म्हणजे इकॉनॉमिक्स. बरोबर आहे, इकॉनॉमिक्स. आता पुढचं इकॉनॉमिक. सुमित, आर्यन आणि मयंकला इकॉनॉमिक्स आणि बॉटनी आवडतं. आता सुमितला इकॉनॉमिक्स तर आधीच आवडतंय, तर त्याच्याऐवजी आता बॉटनी पण आवडतं. बरोबर आहे, बॉटनी पण आवडतं. त्याच्यामध्ये आणखी दोन नावं कुठली आहेत? सुमित आणि आर्यन. बरोबर आहे, सुमित आणि आर्यन. सॉरी, सुमित, आर्यन आणि मयंक यांना इकॉनॉमिक्स आणि बॉटनी आवडतं. इको अँड बॉटनी. इको अँड बॉटनी. आता बघा इथपर्यंत आलो. मयंक आणि सुमितला इकॉनॉमिक्स आणि झूलॉजी आवडतं. मयंक आणि सुमितला, या दोघांना, मयंक आणि सुमितला इकॉनॉमिक्स तर सुमितला आधीच आवडतंय. याला झूलॉजी सुद्धा आवडतं. याला मयंकला आणि इकॉनॉमिक्स दोघाला ना, सुमित आणि मयंक आणि इकॉनॉमिक्स. ओके, मग याच्यामध्ये काय राहिलं? झूलॉजी राहिलंय. आर्यन आणि पुरूला बॉटनी आणि इंग्लिश आवडतंय. संपलंय आता. आर्यन आणि पुरूला, आर्यनला पण आता इंग्लिश आवडतंय. बरोबर आहे, बॉटनी तर आधीच आवडत होतं. पुरूला बॉटनी आणि इंग्लिश तर आधीच आवडतंय. याला बॉटनी लावावं लागेल, इथं बॉटनी लावावं लागेल. आता हु इज गुड इन इंग्लिश, हिंदी अँड बॉटनी. बघा, इंग्लिश पाहिजे. इंग्लिश. ओके. त्यानंतर हिंदी दोनच ठिकाणी हिंदी आहे, बाकीचे सगळे कटले. मग इथं पण हिंदी आहे, इथं इंग्लिश नाही आहे. अँड बॉटनी, इंग्लिश, हिंदी अँड बॉटनी. पुरू, क्लिअर? आन्सर इज पुरू. नेक्स्ट, सम डोअर आर कबर्ड्स. बराबर आहे, सम डोअर्स आर कबर्ड्स. ऑल कबर्ड्स आर विंडोज. ऑल कबर्ड्स आर विंडोज. आता कन्क्लुजन वर या. सिलॉकचा क्वेश्चन आहे. पहिलं कन्क्लुजन पाहूया. सम डोअर्स आर विंडोज. यस, सम डोअर्स आर विंडोज फॉलो करताय. नो कबर्ड इज डोअर. कुठलंही कबर्ड डोअर नाही म्हणताय. नाही, हे तर आहे दाखवलं इथं, सम कबर्ड्स आर डोअर. बरोबर आहे, म्हणजे काय दुसरं फॉलो करत नाही. ओनली वन कन्क्लुजन फॉलोज. नेक्स्ट वन, सम इलेक्ट्रिशियन्स आर प्लंबर्स. सम इलेक्ट्रिशियन्स आर प्लंबर्स. नॉट ऑल इलेक्ट्रिशियन्स आर मॅकॅनिक्स. बरोबर आहे, नॉट ऑल म्हणजेच काय रे, याला काय म्हणताय हे? नॉट ऑलचाच प्रॉब्लेम म्हणजे काय? सम इलेक्ट्रिशियन्स आर नॉट मॅकॅनिक्स. नॉट ऑल म्हणजे काय? सम नॉटचा प्रॉब्लेम आहे हा. सम इलेक्ट्रिशियन्स आर नॉट मॅकॅनिक्स म्हणजे काय? मॅकॅनिक्स कुठे येईल? इथे येईल. ओके, सम इलेक्ट्रिशियन्स आर नॉट मॅकॅनिक्स. आता या, सम मॅकॅनिक्स आर इलेक्ट्रिशियन्स ऑर प्लंबर्स आहे का? नाही, चुकलं. नॉट ऑल इलेक्ट्रिशियन्स आर मॅकॅनिक. बरोबर आहे, नॉट ऑल, सम नॉटचाच प्रॉब्लेम आहे. सेम दिलंय, नॉट ऑल इलेक्ट्रिशियन्स आर मॅकॅनिक्स, आणि इथं पण सेम दिलंय. म्हणजे हे काय करताय? फॉलो करताय. ओनली कन्क्लुजन टू फॉलोज. सम नॉटचे प्रॉब्लेम थोडेसे व्यवस्थितपणे सोडवायचे,
हे नॉट ऑल देणं, सम नॉट देणं थोडंसं कन्फ्युजिंग असतं. सिलॉग मध्ये या सगळ्या टाईपमध्ये आपण शब्दांवरून पण एक्झाम्पल सेट केलेले आहेत, ते शिकवताना तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल. चला नेक्स्ट प्रॉब्लेम ऑन युअर स्क्रीन ट्राय करा सोडवण्याचा. In a T20 cricket match between India and Sri Lanka, total run made by India is 250. Out of these, 180 run were made by bowlers. एक मॅच झाली त्याच्यामध्ये इंडिया श्रीलंकाची T20, त्याच्यामध्ये 250 रन बनवण्यात आले, 250 रन बनवले. त्यापैकी 180 रन्स बॉलर्सनीच बनवलेत. बरोबर आहे, बॉलर्सनीच बनवलेत. आता कन्क्लुजन काय? 70% ऑफ टीम इज मेड अप ऑफ बॉलर. या कन्क्लुजनवर पोहोचता येईल का रे? नाही. ओके, 70% बॉलरची टीम असू शकते का? या कन्क्लुजनवर पोहोचता येईल का वरच्या रनच्या संख्येवरून? नाही पोहोचता येणार. सेकंड बघूया. द स्ट्राईक बॅट्समन वॉज बॉलर, असं पण म्हणता येईल का? नाही. याच्यामध्ये काय असू शकतं, कन्क्लुजन काय असू शकतात की अर्धी टीम पहिल्यांदा सगळे बॅट्समन आउट झाले, मग बॉलर आले आणि त्यांनी खेळायला घेतलं, असं पण होऊ शकतंय. मग कन्क्लूड करता येत नाहीये हे. आपण इथं 70% पर्सेंटाईल देऊ शकत नाहीत. परफेक्ट पर्सेंटेज कन्क्लुजन मध्ये देता येत नसतं. कन्क्लुजन एक मनाचा भाव आहे, त्याच्यामध्ये परफेक्टली बोलता येत नाही. आपण मनातल्या मनात परफेक्टली बोलतो का? नाही बोलत ना. बरोबर आहे, लमसम असतं ना. मग 70%च कसं बोलताय तुम्ही? परफेक्टली तो रिझल्ट झाला. रिझल्ट आणि कन्क्लुजन वेगवेगळे दोन पार्ट आहेत. रिझल्टच्या आधीची जी कन्सिडरेशन असतं, आधीची जी स्टेप असते, त्याला आपण कन्क्लुजन म्हणतो. आपण 10वीचे प्रॅक्टिकल केले होते, बरोबर आहे. त्या 10वीच्या प्रॅक्टिकल मध्ये आपण लिहित लिहित कन्क्लुजन पर्यंत यायचो. रिझल्ट लिहायचो का आपण? नाही, आपण कन्क्लुजन लिहायचो. आपण कन्क्लुजन लिहिल्यानंतर जो तुमचा प्रॅक्टिकल लॅबचा असिस्टंट असेल वगैरे टीचर असेल, तो तिथं खाली रिमार्क आणि रिझल्ट लिहायचा. कन्क्लुजन लिहायचं तुमचं काम होतं, रिझल्ट लिहायचं कोणाचं दुसऱ्याचं काम असतं. तुम्ही कन्क्लूड करू शकता तो बरोबर आहे का नाही आहे हे दुसरा कोणीतरी फिक्स करत असतो. बरोबर आहे, म्हणजे हे तुमचं होणार नाही. सेकंड पण होणार नाही, निदर वन नॉर टू. आन्सर इज सी. नेक्स्ट वन. चला सोडवण्याचा प्रयत्न करा. रीड द गिवन स्टेटमेंट अँड डिसिजन्स केअरफुली अँड डिसाइड विच ऑफ द गिवन डिसिजन लॉजिकली फॉलो द स्टेटमेंट. डिसिजन कुठलं बरोबर आहे, स्टेटमेंटला फॉलो कुठलं करताय हे बघायचं आपल्याला. स्टेटमेंट वाजूया. द सेल ऑफ पर्टिक्युलर प्रोडक्ट हॅज गॉन डाऊन मार्केट ड्यू टू चेंज इन देअर ट्रेंड कॉझिंग ग्रेट कन्सर्न टू द कंपनी. एखादं पर्टिक्युलर प्रोडक्ट आहे, बरोबर आहे, त्याचा सेल एकदम डाऊन गेलाय मार्केटमध्ये. बरोबर, कारण काय झालं, तो ट्रेंडच निघून गेला. जस्ट लाईक तुम्ही एखाद्या कंपनीने मोठ्या प्रमाणात बॅगी टी शर्ट म्हणजे फ्री साईजचे टी शर्ट मार्केटमध्ये आणले आणि कुठला तरी पिक्चर आला, आता फ्री साईजची हे चालू आहे, फॅशन चालू आहे. बरोबर आहे, 2025ला फ्री साईजची फॅशन चालू आहे. तर कुठला तरी मूवी वगैरे आला, कुठला कार्यक्रम आला, त्याच्यात फ्री साईजच्या ऐवजी बॉडी फिट असं काहीतरी आलं, मग त्या कंपनीचा त्या पूर्ण सिस्टीमचा लॉसच झाला ना बेसिकली. त्या सिस्टमचा ट्रेंड चेंज झाला म्हणजे लॉसच झाला. तेवढा माल काय करायचा? मग काय केलं, प्रोडक्टचं सेल एकदम डाऊन झाला. मग अशा वेळेस डिसिजन काय घ्यावं? द प्राइस ऑफ द प्रोडक्ट शुड बी रिड्यूस अँड क्वालिटी शुड बी इम्प्रूव्ह. क्वालिटीचा प्रॉब्लेम होता का रे? नाही, ट्रेंड चेंज झालाय. मग त्याच्यामुळे अशा कंडिशनला काय केलं पाहिजे बघा. अशा कंपनीला हे करून जमेल का? नाही. The company should make the study of customer choices and market competition in the market. Yes, हे जर केलं असतं व्यवस्थित, ट्रेंड चेंज झालेला यांना कळाला नसता का? ट्रेंड चेंज होईल, खूप दिवस थांबत नाही. फॅशन इंडस्ट्रीमध्ये मॅक्सिमम एखादा ट्रेंड 6 महिन्याच्या वर थांबत नाही. मग हे त्या फॅशन इंडस्ट्रीच्या लोकांना किंवा ह्या गोष्टी सेट करणाऱ्या लोकांना चांगलं माहित असतं. बरोबर आहे, मग हे करणं त्याचं काम होतं, त्या कंपनीचं काम होतं. हे क्वालिटी सुधारणं, इम्प्रूव्ह करणं, रिड्यूस करणं किंवा मग प्रोडक्टचं प्राइस रिड्यूस करणं याच्याने काही होणार नाही. ते झालं ते नुकसान होणारच आहे. ते वाचवता कसं आलं असतं? झाल्यानंतरची पोस्ट आहे, डिसिजन काय हे, पण वाचवता कसं आलं असतं? डिसिजन काय घेता आले असते त्यांना? डिसिजन काय घ्यायला पाहिजे होतं त्यांनी? द कंपनी शुड मेक अ स्टडी ऑफ कस्टमर चॉईसेस अँड
Market competition in the market. Only third follows, only second follows. Answer is C. Okay. चला नेक्स्ट. अजम्पशनचा क्वेश्चन आहे बघा. द ट्रॅफिक पोलीस हॅज डिवाइज द न्यू वे टू वॉर्न ट्रॅफिक ऑफेंडर्स. बरोबर आहे. ट्रॅफिक पोलिसांनी एक नवीन पद्धत शोधली आहे तर ट्रॅफिक ऑफेंड करणाऱ्याला, रूल मोडणाऱ्यांना. ही मेड अ प्ले इन विच द शो दॅट यमा, म्हणजे यमदेव, बरोबर आहे, यमा द गॉड ऑफ डेट इज कॅरिंग अ न्यूज फॉर द कल्प्रिट्स. बरोबर आहे. यम घ्यायला येतोय जे असे ट्रॅफिकचे रूल मोडतायत कल्प्रिटला, अशा लोकांना यमाचं चित्र दाखवण्याचा, भीती घालण्याचा प्रयत्न केलाय. अजम्पशन, त्याच्यावर अजम्पशन काय, असं करण्यामागं पोलिसांच्या अजम्पशन काय असतील. पोलीस वॉन्ट टू क्रिएट अवेअरनेस थ्रू डेमॉन्स्ट्रेशन दॅट नॉन अधेरन्स टू ट्रॅफिक रूल्स कॅन लीड देअर लाईव्स. यस, हे अजम्पशन्स असते त्याच्या मागं. जसं चित्र, यमाचं चित्र दाखवणं, त्याच्यावर भीती घालणं, हे अजम्पशन आहे की तुम्ही ट्रॅफिक रूल नाही पाहिलं तर तुमच्या लाईफवर पण भीतू शकतं. बरोबर आहे. हे काय होतंय, इम्प्लिसिट होत आहे. इन दिस इनोव्हेटिव्ह वे इट विल बी बेटर टू फॉलो ट्रॅफिक रूल्स इन अ पब्लिक. बेटर टू फॉलो द ट्रॅफिक रूल्स इन पब्लिक. बरोबर आहे. हे होईल का रे? ओके, हे होईल का अजम्पशन? चला, हे पण होईल. बेसिकली हे पण होईल. इनोव्हेटिव्ह वे, काहीतरी चित्र दाखवणं, त्याच्यावर हे करणं, हे काहीतरी इनोव्हेटिव्ह आहे. बरोबर आहे. हे पण त्याच्यामध्ये इम्प्लिसिट होईल. म्हणजे बोथ काय आहेत, इम्प्लिसिट आहेत. बघा, आर्ग्युमेंट्स आहेत. 2 आर्ग्युमेंट दिलेले आहेत, एक क्वेश्चन दिलेला आहे. शुड हॉलिवूड मूवीज बी बॅन इन इंडिया बिकॉज दे करप्ट द व्हॅल्यूज ऑफ चिल्ड्रन अँड यूथ इन इंडिया. बरोबर आहे. हॉलिवूड मूवी बॅन केल्या पाहिजे का? कारण की त्या काय करतात, मानसिकतेला बिघडवतात मुलांच्या आणि युवांच्या, असं म्हणणं आहे त्याचं. बरोबर. आर्ग्युमेंट्स, नो, दे मेक देम फेमिलियर विथ अ डिफरंट कल्चर. बरोबर आहे. अँड डिफरंट व्हॅल्यूज. तुम्ही बघू नका ना, बघू नका, ज्यांना बघायचं त्यांना बघू द्या. बरोबर आर्ग्युमेंट आहे. नो, तसं नाही केलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या कल्चरप्रमाणे, त्यांच्या फॅमिलियर पद्धतीनं ते बनवलेलं आहे, त्यांच्या तिथं ते चालतं, त्याच्या पद्धतीनं बनवलं आहे. ते बॅन करायची काही गरज नाही आहे. त्यांच्या डिफरंट व्हॅल्यूज आहेत सगळ्या. बरोबर आहे. व्हॅल्यूज त्यांच्या जीवनाबद्दलच्या डिफरंट आहेत. तर त्यांच्या व्हॅल्यूनुसार त्यांनी बनवलेलं आहे. ते बॅन करायची गरज नाही. ज्यांच्या आहेत त्यांना बघू द्या, असं म्हणणं आहे त्याचं पहिल्याचं. दुसरं, येस, हॉलिवूड मूवी डिक्रीज द व्ह्युअरशिप ऑफ बॉलिवूड मूवीज. अरे, कशाचा प्रश्न चालू होता, आर्ग्युमेंट कशावर करायची होती की यूथच्यासाठी, यूथ आणि यांच्यासाठी त्या व्हॅल्यूज जपण्यासाठी यांना बॅन करावं का? तर बॉलिवूडचं कुठून काढलंय? सेकंड आर्ग्युमेंटमध्ये बॉलिवूडचा काही संबंध नव्हताच. तर तुम्हाला यस म्हणून द्यायला पाहिजे होतं, तर तुम्ही त्याच्यावर त्या व्हॅल्यूजवर बोलायला पाहिजे होतं. पण बोललं कशावर गेलं? बॉलिवूडच्या मूवीजवर बोललं गेलं. बरोबर आहे. व्ह्युअरशिप बॉलिवूडच्या. मग हे काही बरोबर नाहीये. मग ओनली आर्ग्युमेंट 1 इज स्ट्रॉंग. आन्सर इज डी. नेक्स्ट वन. चला, सोडवण्याचा प्रयत्न करा. काय नाही केलाय, या दोघांची वजाबाकी केली आहे, डिफरन्स काढलाय. मग तसं पण करू शकता या पद्धतीनं की या दोघांचा डिफरन्स काढला 14 येतो, या दोघांचा डिफरन्स काढला किती येईल सांगा? 29, 18, 51 मधून 18 गेले, किती राहिले? 32. 32 आणि 1 33. बरोबर आहे. 33 आन्सर येईल इथे. या दोघांचा डिफरन्स काढला तर 9 येतोय. आन्सर इज 33. डिफरन्स काढायचा होता, बाकी काही नाही. Select the time that would despite the correct mirror image of 9:30 on a clock. बरोबर आहे. मिरर इमेज काढायचे. मग कशातून मायनस करतो आपण त्याला? 1160 मधून मायनस करतो. बरोबर आहे. कितीला? 9:30 ला. मायनस करा. 30 ॲज इट इज आलं. किती राहिले इथे? 230. आन्सर इज 230. मिरर इमेज असेल तर 1160 मधून मायनस करतो, आणि जर वॉटर इमेज असेल तर 1830 मधून मायनस करतो, 1830 मधून मायनस करत असतो आपण. ओके. नेक्स्ट टेस्ट सिरीज मध्ये लवकरच भेटूया. थोडंसं अवघड टेस्ट सिरीजचं काढायचं चालू आहे, त्याच्यामध्ये संख्या कमी असणार आहे.
त्याच्यामध्ये नियर अबाउट 10 ते 11च एक्झाम्पल असणार आहेत, कारण की त्याला एक्सप्लेन करायला खूप वेळ लागणार आहे. मोठे मोठे थोडंसं अवघड टाईपचं, आता ह्या ज्या झाल्यात 15-16 टेस्ट झाल्यात, 15 टेस्ट झाल्यात आपल्या. ओके, तर या 15 टेस्ट मिडेबल लेवलच्या होत्या, म्हणजे याच्यात काही हार्ड टाईप नव्हतं. हे प्रॅक्टिस सेशन जे सुरुवात ज्यांनी केली त्यांच्यासाठी पण योग्य असं होत्या. पण याच्या पुढच्या ज्या टेस्ट असणार आहेत, ज्यांनी यांनी 15 टेस्ट केल्यात, त्यांच्या पुढच्या टेस्ट त्यांना खूप चॅलेंजिंग वाटणार आहेत, तर मस्त वाटणार आहेत. ओके, तर चला भेटूया नंतरच्या टेस्ट सिरीजमध्ये. तब तक के लिए गुड बाय. ओके, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, त्याच्यावरचे पेपर सोडवा, नवीन नवीन नोटिफिकेशन त्याच्यावर येत राहतील. चला, धन्यवाद.